मावळ तालुक्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सगळ्याच निवडणुका आता येणार आहेत। मला असं वाटतं की हे सगळे प्रवेश सगळ्या मावळ तालुक्यालाच अपेक्षित होते, कारण विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते हे आमदारांच्या कार्यपद्धतीविषयी पूर्णपणे नाराज होते। त्यामुळे एक ना एक दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करील हे जवळपास सगळ्या मावळ तालुक्याला माहिती होतं। फक्त त्याचा मुहूर्त कधी एवढाच विषय होता। मला वाटतं की त्याचा मुहूर्त आता इलेक्शनच्या तोंडावरती काढण्याचा विषय झाला आणि त्याचा आता प्रारंभ झालेला आहे। 15 तारखेला बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते की जे कार्यकर्ते मोठ्या पदांवरती काम करतायत, जिल्हा परिषदेतून कुणी काम केलंय, कुणी पंचायत समितीतून काम केलंय, कुणी खरेदी विक्री संघ असेल, बाजार समिती असेल, याच्यातून काम केलंय, काही आपापल्या गावचे माजी सरपंच आहेत। म्हणजे थोडक्यात हे त्या पार्टीमधले मोठे पदाधिकारी आहेत की ज्यांच्या मागे काहीतरी जनतेचा बेस आहे, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचं बळ आहे। अशा कार्यकर्त्यांचा म्हणजे थोडक्यात ज्यांना आपण सेनापती म्हणू शकतो, अशा लोकांचा प्रातिनिधिक स्वरूपात 15 तारखेला प्रवेश झालेला आहे। मात्र सर्वांना जी अपेक्षा होती की बापूसाहेब बेगडे यांच्या प्रवेशासंदर्भात, तर बापूसाहेब बेगडे आपल्या सर्वांना माहिती आहे की ते त्यांची तब्येत खराब असल्यामुळे एका ठिकाणी उपचार घेत आहेत। पितृपा दौऱ्याचा विषय त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। पण मला असं वाटतं क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कॅप्टन ठरवत असतो की कोणत्या फलंदाजाने कोणत्या नंबरवरती मैदानात उतरावं। मला वाटतं त्यांच्या आघाडीची जी फळी ती आता मैदानात उतरलेली दिसते। स्लॉग मध्ये कदाचित बापूसाहेब येतील, पण तुम्हाला इतक्या खात्रीने सांगतो की बापूसाहेब बेगडे राहिलेले त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पक्षात नक्की प्रवेश करतील।